देते पण जनाबाईच्या शिव्या म्हणजे ओव्या तया ते विशाल शब्द सदैव सच्चिदानंद म्हणून यज्ञामध्ये दिलेली आहुतीकडे बघत नाही. यज्ञमुखी घास मंत्रपूजेशी उदाहरण हसत असे शिव्या ध्यान करताना गेले तर त्यांच्याकडे बघत नाही आणि गवळलेले शिव्या देतात तर हसतो. गवळले शिव्या देतात भगवान म्हणतात ते ना अजून एक देश मला बोलवा म्हाताऱ्या वासराच्या पारावर भगवान चालले होते. म्हातारे म्हणजे एक कन्हैया इकडे कन्हैया गेले काय म्हाताऱ्याला काम नव्हतो निवड बसले होत्या नाचून दाखव नाचून दाखव. भगवान म्हणले का बरं तर ताक देते ताक म्हणलं भगवान नाचायला. आता मी नाचून दाखवलं असतो पडूनच खाली. भगवान नाचू लागले बरं का पप्पा रे भगवान नाचू लागले भगवान नाचू लागले नाचू लागले. पहिलेच कीर्तन तुमचं वाजी असं आहे का गडबड नका मी एकदम फ्री आहे काय सगळे मला घाबरतात. आमची मुलं घाबरत नाही. आमची मुलं म्हणतात तुम्ही लय दमवत आहे. परवा काय झालं आज मी घाटावर बसलो पाणी वरमणी सांभाळा म्हणजे सांभाळत नाही या काढून काय भगवान नाचतात. मला विषय कुठे आहे का हसत असे आई पाहिजे आपल्याला. म्हातारी काय म्हणते घर कसं नाचतंय विषय म्हणजे उडत नाचत नाही कशाच ना भगवान म्हणले भगवान म्हणले मी काय कशात नसतोय मी यांच्या प्रेमात नसतोय. भगवान म्हणजे बुद्धी तुला माहित आहे का मी शिरसागर जातो तुझं ग्लास म्हणता कुठे मी जायचं भगवंता आणि नाचता नाचता भगवंतानी कुठे तरी दगड होता शीत दाबला. शीत दाबल्याबरोबर पाराला करंट आला आणि पार हालायला लागला. आणि म्हातारे काय म्हणतात बहुजन खावतोय त्यांना माहितच नाही बटन दाबले. तो पहिला गेलो होता बरं का मग भगवंत पण दाबला. दाब दाबल्या जे म्हातारे उठल्या आणि जे नाचताना सगळ्या म्हाताऱ्यांना नाचायला लागल्या. भगवान गेले शेतात गावात तमाशा
तुम्ही काय बघायचं ना ते का होतं चाललंय सोडा लोकांनी आवडतं सोडली आणि गावात आली चक्कर पारावर दिसत आता डोक्याचा बदल खाली घेणारी म्हातारी पण डोक्याचा बदल कवा खांद्यावर तिला माहीत नाही आणि सगळं अवघड आहे ते काय मला शिल्पा त्या का आमची म्हातारी आहे शिल्पा मला सोडून दे आता आमच्या म्हातारीचा पदर नाकाच्या पुढे येत नाही कधी वाद हा मला कशी नाचत्या पुन्हा गोविंदा काय म्हणला पहिल्या नाचत नव्हत्या टीव्ही आल्यापासून नाचायला गोविंदाने काय केलं करंट गेला सगळे शांत की म्हातारे बघते सगळी कशाचं म्हातारे म्हणतात तुम्ही तो वागाय तुमच्या दिसतो विषय काय हसत होते कवळ्याने शिव्या घालतात पण तो हसतो एकच कारण त्याच्या जीवनाच्या सगळ्या क्रिया उपासना होतात तुकाराम